नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। खूप दिवसांनंतर मिनी ब्लॉग करत आहे, कारण आज मी चालले होते मुलांना घेऊन कुठेतरी फिरायला म्हणजे एक खेडशिवापूर जवळ वर्वे गावात मस्त असं मंदिर झालेलं आहे, त्रिमंदिर। तर त्या त्रिमंदिरामध्ये आम्ही निघालो होतो तिघेही। तर मंदिर खूप सुंदर आहे। तुम्ही नक्की जर खेडशिवापूर जवळ असाल तर नक्की मंदिराला भेट द्या। बघा, एंट्रन्सच किती सुंदर आहे, वातावरण पण खूप छान आहे आणि जो बाहेरील आजूबाजूला जे डेकोरेशन केलेलं आहे ते देखील खूप सुंदर आहे। प्रशस्त असं मंदिर आहे, खूप छान। आणि ढगाळ वातावरण होतं, पाऊस आलेला होता, पाऊस येऊन गेलेला होता, येत जात होता, त्यामुळे फरशी देखील ओली झालेली होती। खूप छान वाटत होतं मंदिर। आता मंदिरामध्ये जाऊया आपण। मंदिर पण खूप सुंदर आहे, आतून खूप गर्दी नव्हती, कारण नवीन मंदिर आहे तर फारशी गर्दी नव्हती, त्यामुळं मोकळं असं मोठं मंदिर प्रशस्त असं वाटत होतं। आणि जेव्हा आम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटांनंतरच आरती सुरू झाली, त्यामुळं आम्हाला आरतीचा देखील आनंद घेता आला। आम्ही आरतीसाठी देखील थांबलो तिथे। मुलांनी मस्त दर्शन वगैरे व्यवस्थित घेतलेलं आहे, मस्ती करतच चालू होतं सगळं। इथे बाळकृष्णांना देखील त्यांनी झोका देण्याचा आनंद घेतला, बघून खूप छान वाटत होतं। इतक्या सुंदर मूर्ती होत्या, बाळकृष्ण देखील इतके सुंदर होते, खूप छान होतं। बाहेर आल्यानंतर थोडासा अंधार पडलेला होता, वातावरण इतकं सुंदर झालं होतं, खूप जास्त। त्यात फोटोज व्हिडिओ शूटिंग करायला खूप छान वाटत होतं। मुलांनी मस्ती देखील केली तिथं भरपूर। आता निघायची वेळ झाली होती। दादा मनूचा लाड करत होता आणि काय लक्ष देत होता, काय चाललंय आणि काय नाही ते। दोघांचं बाहेर गेले की अशीच मस्ती चालू असते। बाहेर बघा, वातावरण किती छान झालेलं आहे, लाइटिंगमध्ये पाणी जे आहे ते खूप सुंदर दिसत होतं। आता परत जायची वेळ झालेली आहे, पूर्ण अंधार झालेला आहे। तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। मंदिराला नक्की व्हिजिट द्या, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।